नगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात नरभक्षक बिबट्याची दहशत गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे। ही दहशत एवढी आहे की नागरिक दिवसाढवळे जीव मुठीत धरून फिरतात। त्यामुळे संतापाची लाट या भागात आहे। लोक थेट रस्त्यावर उतरायला लागलेत। बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट। चांद्यापासून बांद्यापर्यंत बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय। पुणे असो वा नाशिक, रत्नागिरी असो वा भंडारा, जिकडं तिकडं बिबटे दिसू लागलेत। अहिल्यानगर जिल्ह्यात तर गेल्या 8 दिवसात बिबट्यानं 3 जणांचा जीव घेतलाय। तर नगर तालुक्यातील इसळक येथे 10 वर्षीय मुलावर बिबट्यानं हल्ला केलाय। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट रस्त्यावर उतरत नगर मनमाड महामार्ग रोखला। यावेळी जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अधिकारी यांना गावकऱ्यांनी घेराव देखील घातला। पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण ग्रामस्थ मागे हटायला तयार नव्हते। जोपर्यंत संबंधित बिबट्याला ठार मारण्याचे लेखी आदेश दाखवत नाही तोपर्यंत गाव बंद करून आंदोलन सुरूच राहण्याची भूमिका घेतली। 3 दिवसामध्ये आमच्या गावामध्ये आज दुसरी घटना आहे आणि रात्री सुद्धा काही वस्त्यांवरती 2 ते 3 घटना झाल्या। म्हणजे आज कमीत कमी 4 ते 5 घटना आहे 2 दिवसामध्ये झालेल्या आहेत। त्या निश्चित आम्ही आज कमीत कमी निंबळक, इसळक आणि खारेकुर्जन आज आम्ही तिन्ही गावामध्ये आज कडकडीतपणे पूर्ण बंद पाळलेला आहे। आम्ही या सरकारचा जाहीर असा निषेध करतो की कुठल्याही प्रकारचे ठोस पावलं या सरकारने उचललेले नाही। शासन झोपलेलंच आहे आणि आज मुलांचे खेळणे बागडण्याचे दिवस आहेत। आज आम्हाला शाळा बंद ठेवावं लागत आहे। फार निंदनीय गोष्ट आहे ना। आज माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये 650 विद्यार्थी आहेत, हायस्कूलमध्ये 850 विद्यार्थी आहेत। तुम्ही विचार करा आज किती विद्यार्थ्यांचं तुम्ही नुकसान करताय। नगर तालुक्यात गेल्या 3 दिवसात बिबट्याने 2 हल्ले केले। 2 दिवसापूर्वी 5 वर्षीय प्रियंका पवार या चिमुरडीच्या नरड्याचा घोट बिबट्याने घेतला। तर 14 नोव्हेंबरला बाल दिनाच्या दिवशी राजवीर कोतवार हा 10 वर्षीय मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला। खांद्यावर चाऱ्याची पेंडी असल्यानं राजवीर बालबाल बचावला। त्यामुळे या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातील 5 टीम पाचारण करण्यात आल्या। सद्यस्थितीत आपण पाहिलं तर 5 टीम या ठिकाणी हे आमच्या ऑपरेशन मध्ये सहभागी आहेत आणि 5 टीमच्या मदतीने आपण या लेपर्डचं थर्मल ड्रोनच्या माध्यमातून आपण लोकेशन घेत आहोत आणि त्याचा ट्रेस लागल्यानंतर आपण त्याला लगेच जेरबंद करणार आहोत। नाशिक शहरातील महात्मा नगरात 14 नोव्हेंबरला 4 तास बिबट्याचा थरार बघायला मिळाला। यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात वन कर्मचाऱ्यांसह 9 जण जखमी झाले। कंपाऊंडच्या भिंतींवरून हा बिबट्या झेप मारून इकडून तिकडे धावताना दिसला। बिबट्यापासून बचाव करण्यासाठी नागरिक जीव मुठीत धरून लपण्यासाठी जागा शोधत होते। त्यावर मी बैठक घेणाऱ्या कालच सांगितलं। त्यावर मी बैठक घेणाऱ्या कालच सांगितलं। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे। ओतूर परिसरात रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट वाहनावर झडप मारण्याचा प्रयत्न केला। 2 दिवसांपूर्वी याच ठिकाणी बिबट्याने दुचाकी स्वारावर झडप मारून त्याला गंभीर जखमी केलं होतं। मात्र यानंतरही वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। 2 दिवसापूर्वी आपण पाहिलंच असेल या ठिकाणी येणाऱ्या एका बाईकवरती हल्ला करण्यात आला। त्यामध्ये एक तरुण जबरी जखमी झालाय। त्याच्यावर आता उपचार चालू आहेत। आमचं वन विभागाशी बोलणं झालं, परंतु त्यांनी अजून काही हालचाल केलेली नाहीये। कारण या ठिकाणी आम्ही शेतकरी किंवा इतर सर्व विद्यार्थी असतील, लोक असतील, ये जा करत असतात। महामार्ग आहे, वर्दळ प्रचंड आहे आणि हा एक बिबट्या नसून 2-3 बिबट्या असण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे। मुळात बिबट्यांचा वावर इतका झालाय की दिवसा रात्र बिबट्यांना काहीच राहिलेले नाही। जाणारे येणारे वाहनांवर बिबट्या हल्ला करतोय। एकदा नाही, दोनदा नाही, तो दबा धरून बसतो हायवेच्या कडेला आणि त्यातून परत येऊन कधी हमला करतो। शेतीची आता कांदा लागवडीची कामं जोर घेत आहे आणि यामुळे शेतकऱ्यांची धावपळ चालू आहे आणि इथं सर्व शाळा आहेत। शाळा 5 वाजता सुटतात। जालन्याच्या अंबड तालुक्यातही बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळाला। रुई येथील एका गायीवर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। तर भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील न्याहरवाणी बिबट्यानं 3 शेळ्यांची शिकार केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आम्ही शेळ्या वाघाच्या भीतीने स्लापवर बांधत होतो, तर तेथे स्लापवर वाघ चढून त्या शेळी आणि बकरा या दोघांनाही मारून आम्ही जेव्हा सकाळी उठलो
तेव्हा तिथे दोघंही शेळी आणि बकरा मरण पावल्या होत्या. गेल्या 2 दिवसापासून आमच्या गावामध्ये एक वाघाचा एक धुमाकूळ सुरू आहे. आता परिस्थिती अशी आहे की आता 2 दिवस लगातार गावामध्ये वाघ आला. आता तो उद्या जाईल म्हणजे आज उद्या जाईल कुणाच्या घरी, या कारणानं पूर्ण गावामध्ये एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुणे, नाशिक आणि अहिल्यानगरच्या ऊस पट्ट्यात बिबट्याने धुमाकूळ घातलाय. जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यात 2000हून अधिक बिबटे आहेत. तर अहिल्यानगर जिल्ह्यातही 1150 बिबट्यांची नोंद झाली आहे. त्यामुळं बिबटे आणि नागरिक यांच्यामधील वाढता संघर्ष रोखण्याचं मोठं आव्हान वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर उभं राहिलंय. आता या नरभक्षक बिबट्यांची शिकार कधी होणार याची गावकरी वाट पाहताय. उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर.